राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता. सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता. महाविकास आघाडीच्या गेल्या वेळच्या 3 जागा महायुतीच्या पारड्यात. नाशिकमध्ये मनसेची शिवसेनेला साथ. मनसेच्या एकमेव नगरसेविका शिवसेनेसोबत आघाडीत. शिवसेना भाजप युतीचं घोंगडं अजूनही भिजत. विनायक कोंडाल सोलापूर महापालिकेचे महापौर. शिवसेनेनं दाखल केलेला अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध निवड. खासदारांना घाबरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी. डरपोक नंबर 1. कसली 56 इंचाची छाती. संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. तर देशासाठी संजय राऊतांचं योगदान काय. नवनाथ बनी यांचा पलटवार. कुंभमेळ्यातल्या श्रमदानावरून पुणे विद्यापीठाचं घुमजाव. विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतर निर्णय ऐच्छिक असल्याचं विद्यापीठाकडून जाहीर. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर. रेपो रेट 5.25% कायम. व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. शिंदेंच्या मंत्र्यांचा सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून एक वेगळाच अजेंडा दिसतोय. सरनाईक आणि शिरसाटांनंतर रामदास कदम यांनीही शपथविधीवरती नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना फटकारलेलं आहे. जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे. बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले. पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे. आणि यानंतर अशी बातमी आहे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या आगळ्या वेगळ्या ट्विस्टची. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर पडदा पडला. तितक्यात ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता असल्याचं माहिती समोर आली. पहिले 1.25 वर्ष महापौरपद दिल्यास ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत येणार असल्याचं किशोर जोरगेवारांनी सांगितलंय. तर संभाजीनगरमध्ये सुद्धा उपमहापौर पदासाठी शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. मालेगावमध्ये सुद्धा शिवसेना आणि एमआयएमची चर्चा सुरू असताना एमआयएम तटस्थ राहण्याची भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतलेली आहे. तर चंद्रपूर महानगरपालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. पहिले 1.25 वर्ष महापौरपद देण्याची ठाकरे सेनेची मागणी असल्याचं किशोर जोरगेवार यांनी सांगितलंय. ठाकरे सेनेचा महापौर होण्याची सुवर्ण संधी असल्याचं देखील जोरगेवार म्हणाले. उभाटाची मागणी आहे की पहिले 1.25 वर्ष त्यांनी उभाटाला द्यावे. आमचं म्हणणं आहे की पहिले आम्ही घेतो, नंतर तुम्ही घ्या. त्याचं कारण असं आहे की 24 आमचे इंटॅक्ट आहे आणि दुसऱ्यांदा स्थापन करायला त्यांना अडचण जाणार. कारण काय आहे की 24 हे आमचे एका पक्षाचे एका विचाराचे आहे आणि तिथे 3 अपक्ष 2 आहेत, वंचित आहे, उभाटा आहे. हा त्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, तो मान्य होण्यासारखा आहे. कारण की उभाटाचा जे संदीपजी गिरे आमचे मित्र आहे, त्यांची इच्छा खूप आहे की आपला उभाटाचा या ठिकाणी महापौर व्हावा. ही संधी आलेली, सुवर्ण संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. तर त्या सुवर्ण संधीचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे. चंद्रपूरमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. भाजपकडून महापौर पदाच्या अधिकृत उमेदवार संगीता खांडेकर आहेत. मात्र ऐनवेळी जोरगेवार गटाच्या सारिका संदूरकर यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केल्यानं दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा वाद झालाय. भाजप प्रदेशाध्यक्षांनी संगीता खांडेकरांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितलं असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं. तर फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते असं वाटल्यानं वरिष्ठांशी चर्चा करून फॉर्म भरण्यात आल्याचं जोरगेवारांनी स्पष्ट केलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. बैठकीनंतर हे निश्चित झालं की या संदर्भातले निर्णय
आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या पत्राच्या माध्यमातून जे आदेश येतील या संदर्भात संगीताताई खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि तो फॉर्म नगरसेवकांनी भरला. भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसच्या पद्धतीने वागणं हे नंतर महागात पडते हे मात्र अनेकांनी अनुभवलं. पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे या पक्षाच्या अनुशासनामध्ये बसत नाही. या अगोदर एबी फॉर्म आणि आता पुन्हा आवेदन भरणं हे निश्चितपणे याची गंभीर नोंद पक्षाच्या बैठकीत होईल. याचं कारण असं आहे की आम्हाला तिथे असं एक लक्षात आलं की कदाचित आमच्या एखाद्या फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते, अडचण निर्माण होऊ शकते. आणि काँग्रेसने जेव्हा 4 नावं दिले तेव्हा मी विधानसभा चा लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही आणि आमच्या गटनेत्यांचा आम्ही सर्वांनी एक चर्चा केला आणि एक आपण प्रिकॉशनरी प्रोव्हिजन म्हणून आम्ही तो एक दुसरा फॉर्म त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेला आहे. आणि तो फॉर्म प्रोड्यूस केल्यानंतर त्याचा विड्रॉल सुद्धा आम्ही घेतलेला आहे. आमच्याकडे काही तो विषयच नाही आहे की बाबा कोणी काही पुन्हा नव्यानं भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार किंवा काँग्रेसचं जसं आहे 4-4 टाकलं तसं आमच्याकडे काहीच नाही आहे. आणि यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे. संभाजीनगरात उपमहापौर पदाच्या उमेदवारीवरून शिवसेनेत तीव्र नाराजी नाट्य दिसून आलं. संभाजीनगरात भाजपचे समीर राजूरकर हे महापौर असतील हे निश्चित झालं, तर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ उपमहापौर असतील यावरही शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर शिरसाट गटात नाराजीची लाट उफाळून आली आणि यामुळे शिवसेनेतली दुफळी समोर आली. राजेंद्र जंजाळ यांच्या नावाला शिरसाटांच्या गटातून विरोध होतोय. मात्र जंजाळ यांनी थेट शिंदेंच्या आदेशाने अर्ज दाखल केल्याचं समोर आलंय. दुसरीकडे शिरसाटांच्या आदेशानंतर अनिता घोडेले शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट आणि माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनीही अर्ज घेतलाय. दरम्यान एकीकडे या घडामोडी घडत असताना शिरसाटांनी मात्र नाराज नसल्याचं म्हटलंय. एकनाथ शिंदे देतील तो निर्णय आपण मान्य करू असं ते म्हणाले. अर्ज भरणं ही विशेष बाब नाही, आपण नाराज नाही. नगरसेवक अर्ज भरत असतात, आदेश आले की परत घेतात असं ते म्हणाले. आणि मालेगाव महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम तटस्थ राहण्याची भूमिका माजी खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केली आहे. एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार एमआयएमनं तटस्थ राहणार असल्याचा निर्णय घेतल्याचं जलील यांनी सांगितलंय. त्यामुळे शिवसेना आणि एमआयएम महापौर पदासाठी एकत्र येण्याच्या आशा धुसर झाल्यात. कालच मालेगावमध्ये मंत्री दादा भुसेंनी एमआयएमच्या नेत्यांची भेट घेतली होती. आता मात्र एमआयएम तटस्थ राहणार आहे अशी माहिती आहे. मालेगावमध्ये आम्ही तटस्थ भूमिका बजावणार आहे. आम्ही कोणाच्याही सोबत जाणार नाही आहे. तर ऑलरेडी हे डिक्लेअर केलेलं आहे आम्ही. तर आम्हाला असं वाटतं की यांच्यापेक्षा हे थोडे कमी आहे, तर त्यांचा फायदा होत असेल तर नक्की आम्ही त्यांना हे मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तटस्थ राहून. आणि नाशिकमध्ये सुद्धा एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळतोय, कारण नाशिकमध्ये मनसेनं चक्क शिंदेंना साथ दिली आहे. शिवसेना आणि भाजप युतीचं घोंगडं भिजत पडलेलं असताना शिवसेना आणि मनसे असं नवीन समीकरण उदयाला आलंय. शिवसेना मनसे आघाडी असं नामकरण करण्यात आलंय. नाशिकमध्ये मनसेच्या मयुरी पवार या एकमेव नगरसेविका विजयी झाल्यात, तर शिवसेनेचे 26 नगरसेवक विजयी झालेत. मनसेला सोबत घेतल्यानं शिवसेना आणि मनसे यांचा मिळून 1 सदस्य स्थायी समितीवरती वाढणार आहे. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढल्यावर आता मनसेच्या एकमेव नगरसेवकानं सत्ता स्थापनेआधी शिंदेंची साथ दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. स्थायी समिती, प्रभाग समिती, स्वीकृत नगरसेवक आणि पालिकेतल्या विविध समित्यांवरची राजकीय समीकरणं यामुळे बदलणार आहेत हे निश्चित आहे. नवनिर्माण सेनेचा नाशिक महानगरपालिकेमध्ये एक नगरसेवक निवडून आला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचा स्वतंत्र गट बनवला होता. परंतु आगामी महाकुंभमेळ्याचे जो आहे नाशिकमध्ये त्यात जे विकास कामं होणं गरजेचं आहे, तो बघितला आपण तर तो महाकुंभमेळा जो आहे तो आमच्या प्रभागातच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विकास कामं ही झाली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही हे सर्व शिंदेंच्या शिवसेनेबरोबर गेलेलो आहोत.
ऐन वेळेवर वरतून निरोप आला. रात्रभर माझे सगळे 4 वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं. पण नंतर असं ठरलं की विलास त्या ठिकाणी उपमहापौर करायचं. आणि ऐनवेळी सकाळी मी 9:30-10 वाजता मच्छिंद्र सानप, बाळासाहेब सानप यांना, आम्ही राहुल आहेर वगैरे आम्ही सगळे होतो आमदार आमचे, आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, सांगितलं आणि त्यांनी तात्काळ तो शब्द पाळला. तात्काळ म्हणजे काही हरकत नाही, पक्षासाठी मी माघार घेतो. त्यांनी लगेच माघार घेतली. निश्चित पुढे भविष्यामध्ये त्यांचाही विचार चांगला केला जाईल. नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका पार पडतायत आणि या निवडणुकीला सगळ्या नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश होते. त्यामुळे मुलीचं लग्न असतानाही भाजप नगरसेविका इंदुमती खेताडे या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या होत्या. महापौर पदाची निवडणूक संपताच त्या सभागृहातून निघून गेल्या. माझ्या मुलीचं लग्न आहे आज 12:30ला रामलीला हॉल, जत्रा हॉटेल जवळ. तरी पण मी लग्न असून सुद्धा इथे मतदानाला आलेले आहे. सर्वांना आभार, धन्यवाद. आधी कर्तव्य बजावलं मग लग्नाला चाललं. आधी कर्तव्य बजावलं आणि मग लग्नाला निघाले आहे. काल सोलापूर जिल्हा परिषदेसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. जिल्ह्यातल्या 68 जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर प्रचाराचं स्वरूप बदललं असलं तरी या निवडणुकीत एक वेगळी घटना पाहायला मिळाली. अजित पवारांच्या निधनानंतर म्हणजे तब्बल 12 वर्षांनी मोहिते पाटील काका पुतणे एकत्र प्रचाराच्या स्टेजवर आले. माजी मंत्री प्रतापसिंग मोहिते पाटलांच्या निधनापूर्वीच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील आणि सर्व कुटुंबीय यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झालं होतं. नगरपालिकेला दोन्ही मोहिते एकमेकांच्या विरोधात लढले होते. मात्र जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी झाल्यानं तब्बल 12 वर्षांनंतर दोन्ही मोहिते पाटील प्रचाराच्या वेळी एकत्र स्टेजवर जिल्ह्याला दिसले. सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील करहर इथे झालेल्या प्रचार सभेत शिवेंद्रराजे भोसले यांनी आक्रमक शब्दात विरोधकांना थेट इशारा दिलाय. मला डिवचू नका, मी छत्रपतींची औलाद आहे, वेळ आली तर कोणालाच सोडणार नाही असं ठणकावत त्यांनी राजकीय कुरघोड्यांना प्रत्युत्तर दिलं. 2029ला विधानसभा पुनर्रचना देवाभाऊच करणार असंही त्यांनी ठणकावलंय. कसे मतदान करायचे ते आम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्हाला सोय करून पाहिजे असेल तर मला येऊन भेटा. मी तुमची आमच्या साहेबांकडनं, देवेंद्रजींकडनं सोय करून देतो. पण गरज नसताना मला जर डिवचलं आणि माझ्या जर नादाला लागला फोन तर मी सुद्धा छत्रपतींची औलाद आहे, लक्षात ठेवा. मी काय कुठला लुंग्या सुंग्या मी पण नाही. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लवकरच शपथ का घेतली असा सवाल लोकांकडून उपस्थित होत असल्याचं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं. शपथविधीसाठी घाई झाल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. तर सुनेत्रा पवार अजित पवारांचा वारसा पुढे नेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. बघा, शरद पवार साहेबांची बाजू घेण्या एवढे म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगतो, आम्ही काही मोठे नाहीत, कारण त्यांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे आणि अजितदादांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे. त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की जनतेच्या मनातलं जे काय ते लोकप्रतिनिधींनी मांडलं पाहिजे. तर जनतेच्या मनामध्ये ही मात्र कुठेतरी संभ्रमावस्था आहे की एकीकडे समाधान नक्कीच आहे की सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री झाल्या किंवा अजितदादांचा वारसा त्या पुढे चालवतील, पण इतक्या लवकर का झालं आणि मग ते का झालं ही शंका येताना कोणी हे करून घेतलं का, ह्याच्या मागं कोणी आहे का, हा उदय सामंतचा प्रश्न नाही आहे किंवा प्रताप सरनाईकांचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे. आणि मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणे यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय. माझ्या निधीसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं रावराणे यांनी सांगितलेलं आहे. तर मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निधीसाठी आणि विकासासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं रावराणे यांनी सांगितलेलं आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे जे आहे नगरसेवक आपल्यासोबत आहेत रावराणेजी. खरं तर तुम्ही शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देत आहात असं चर्चा चालू, काय नेमकी प्रकार? हो, नक्कीच मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांना मी या ठिकाणी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरदचंद्रजी पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक म्हणून मी फक्त त्यांना पाठिंबा देत आहे. मी पक्षामध्ये जात नाही किंवा शिवसेनेमध्ये जात नाही आहे. मी त्यांना फक्त पाठिंबा देतो की मला ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून खूप आहेत आणि मला माहिती आहे की एवढे वर्ष आम्ही गेल्या 14 नंतर आम्ही एका विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी राहिलेलो आहोत. परंतु आताची परिस्थिती आहे की डेव्हलपमेंट ज्या भागामध्ये मी निवडून आलो त्या भागाच्या लोकांची अपेक्षा माझ्याकडून खूप आहेत आणि एवढं नक्की आपण किती जरी बसलो तर सत्तेच्या समीकरणामध्ये तुम्हाला कुठेतरी जमा व्हावं लागेल आणि मी ती भूमिका घेतोय. ती फक्त माझ्या विकास निधी मला कुठे कमी पडता कामा नये याची काळजी घेऊन बसतो. मला या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला तशी खात्री दिली की विकास निधी कुठे कमी पडू देणार नाही आणि तू ज्या ज्या भागामध्ये तू काम करशील त्या भागामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही याची मला त्यांनी खात्री दिली. कॅमेरामन मोहनसह सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई. काँग्रेस खासदारांचा मोदींवरती हल्ला करण्याचा प्रयत्न होता असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय आणि त्याला आता संजय राऊतांनी उत्तर दिलंय. यापूर्वी अनेक पंतप्रधानांच्या समोर खासदारांनी आंदोलनं केली आहेत, त्यावेळी मात्र कोणीही म्हटलेलं नाही की खासदारांपासून धोका आहे असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित करत मोदींवर टीका केली आहे. तर खासदारांना घाबरणारा पंतप्रधान डरपोक असल्याची टीकाही संजय राऊतांनी केली. ही कसली 56 इंचाची छाती असा सवालही त्यांनी केलाय. तर तुम्हीच डरपोक असल्याचा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय. यापूर्वीसुद्धा भारतीय जनता पक्षानं मनमोहन सिंगारपासून ते नरसिंह रावापर्यंत, राजीव गांधीपर्यंत अनेक प्रधानमंत्र्यांसमोर अशा प्रकारचं आंदोलन केलं आहे संसदेमध्ये. तेव्हा ते कोणी म्हणाले नाहीत की आम्हाला खासदारांपासून धोका आहे म्हणून. अजिबात नाही. हे डरपोक सरकार आहे आणि या देशाचा प्रधानमंत्री या जगातला डरपोक नंबर 1 आहे. कसली 56 इंचाची छाती? खासदारांना घाबरता आणि म्हणतात माझी 56 इंचाची छाती. हां, तुम्ही गुडघे टेकलेले आहेत प्रेसिडेंट ट्रम्प समोर. कसली तुमची 56 इंचाची छाती म्हणताय? डरपोक कोण असेल तर उद्धवजी ठाकरे डरपोक आहेत. संजय राऊत स्वतः तुम्ही डरपोक आहात. 2.5 वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस मुंबईकर मरत असताना तुम्ही लपून घरामध्ये बसला होतात, याला डरपोकपणा म्हणतात. जेव्हा एकनाथजी शिंदे यांचं सरकार होतं तेव्हा तुम्ही घरामध्ये कोंडून स्वतःला घेतलं होतं, याला डरपोकपणा म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची 56 इंचाची छाती आहे. डरपोक कोण असतील तर ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत डरपोक आहेत. पुढची बातमी पाहूया. संजय राऊत यांनी एपेस्टिन फाईलवरून मोदींवर निशाणा साधलाय. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं एपेस्टाईन फाईलमध्ये नाव आहे. एपेस्टिनसोबत मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे नाजूक आणि मधुर संबंध, त्यांच्यावर मोदींनी कारवाई करण्याची मागणी राऊतांनी केली आहे. तर राऊतांच्या आरोपांना भाजपचे नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय. आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय. की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एपिस्टेनबरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होतं. कशासाठी? हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टेनच्या लोकांना भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला. हे मोदींच्या संमतीशिवाय झालं आहे का? नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे, त्याच्यावरती आम्ही बोलणार नाही. राहुल गांधी सक्षम आहेत बोलायला. पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या, त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी. संजय राऊत यांनी एप्स्टीन फाईल बद्दल बोलू नये. संजय राऊत, तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जर का पाटकर फाईल बद्दल बोलायला लागलो, तुमच्या पाटकर फाईल्स आम्ही काढल्या तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. अलिबागच्या बंगल्यामध्ये तुम्ही कुठले कुठले काळे कारनामे केले, अलिबागच्या बंगल्यामध्ये जाऊन काय काय कारनामे केले, कशा पद्धतीनं लीला रचल्या, हे महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका.
पंढरपुरात विठ्ठल मंदिरात 10 मूर्तींची धार्मिक पद्धतीनं प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विठ्ठल मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना मंदिरातील काही पुरातन मूर्तींच्या जागी नवीन मूर्ती बसवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आज 10 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यामध्ये काशी विश्वेश्वर, रामेश्वर, 2 गणपती, गरुड, मारुती रायांसह अनेक मूर्तींचा समावेश आहे. 10 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर या यज्ञात पूर्णाहुती देऊन हा सोहळा संपन्न झाला. बीडच्या कपिलधार येथील मंगल कार्यालयात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी विवाह सोहळा पार पडला होता, परंतु पोलीस आल्याचं पाहताच नवरदेवानं मात्र मंडपातून पलायन केलं. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आला असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात वधूवराचे आईवडील, जवळचे नातेवाईक, वऱ्हाडी मंडळी यांच्यासह कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तांसह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान एसटीची सरसकट 2% भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाची सरसकट 2% भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. मार्च किंवा एप्रिल महिन्यात भाडेवाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्री प्रताप सरनाईक कदाचित आजच मंत्रालयात या संदर्भात प्राथमिक माहिती घेण्याची शक्यता आहे. अद्याप भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव मंत्र्यांसमोर आलेला नाही असं सूत्रांच्या वतीनं कळतंय. राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता. सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता. महाविकास आघाडीच्या गेल्या वेळच्या 3ही जागा महायुतीच्या वारड्यात. नाशिकमध्ये मनसेची शिवसेनेला साथ. मनसेच्या एकमेव नगरसेविका शिवसेनेसोबत आघाडीत. शिवसेना भाजप युतीचं घोंगडं अजूनही भिजत. विनायक कोंडाल सोलापूर महापालिकेचे महापौर. शिवसेनेनं दाखल केलेला अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध निवड. खासदारांना घाबरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी. डरपोक नंबर 1. कसली 56 इंचाची छाती. संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. तर देशासाठी संजय राऊतांचं योगदान काय. नवनाथ बन यांचा पलटवार. कुंभमेळ्यातील श्रमदानावरून पुणे विद्यापीठाचा घुमजाव. विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतर निर्णय ऐच्छिक असल्याचं विद्यापीठाकडून जाहीर.